नागपूरमध्ये एक नागरी बँकेतील वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांना एक फोन आला की तुमचं जे व्हॉट्सअप जो आधार कार्ड नंबर आहे तो नंबर एका बँक अकाउंटला लिंक असून सदरच्या बँक अकाउंटमध्ये भरपूर सारे व्यवहार होत असून ते सगळे व्यवहार गैरकायदेशीर आहेत, मनी लॉन्ड्रिंगमधील सगळे व्यवहार आहेत आणि त्याचा आम्ही तपास करत आहोत। असं आम्ही कुलाबा पोलीस स्टेशनला आमचा याबाबतचा तपास चालू असून मी कुलाबा पोलीस स्टेशनहून पोलीस बोलत आहे असं वगैरे त्यांना फोन आला। त्यानंतर त्याने त्या इस्माने एक मुंबई पोलीसचं फर्जी आय कार्ड ज्यावर फोटो दुसऱ्याचा आहे आणि नाव खाली दुसऱ्याचं आहे असा फोटो मॉर्फ करून त्यांना पाठवला। तसेच त्यांना वेगवेगळ्या एजन्सी ज्या आहेत, कोर्ट असेल, RBI असेल, CBI असेल, असे वेगवेगळ्या एजन्सीचे शिक्के मारलेले त्यांना वेगवेगळे डॉक्युमेंट्स पाठवले आणि त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला डिजिटल अरेस्ट करत आहोत, तुम्ही कोणाशी संपर्क करायचा नाही, तुम्ही कोणाशी बोलायचं नाही, फक्त तुम्ही आम्हाला कॉल करत राहायचं। सदरचा इसम उच्च शिक्षित बँकेत नोकरी करणारा असून सुद्धा घाबरून त्याने कुणालाही न सांगता ते जे सांगतील त्याप्रमाणे कृती करून त्याने त्याच्या बँकेतील असलेली फिक्स डिपॉझिट तोडून त्यांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या 4 बँकांमध्ये RTGSद्वारे सर्व त्यांच्याकडील 39 लाख रुपये पाठवले आणि त्यांना ज्यावेळी लक्षात आलं की आमच्याबाबत धोकाधडी झाली आहे त्यावेळी त्यांनी तुरंत आमच्याकडे सायबर पोलीस स्टेशनला रिपोर्ट केला। सायबर पोलीस स्टेशनला रिपोर्ट केल्यानंतर आपण नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर त्यांची तक्रार घेतली, तसेच FIR सुद्धा घेतली आणि तांत्रिक तपास वरिष्ठ आमचे CP साहेब सिंगल सर आणि आमचे DCP मतान साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यामध्ये गुन्हा दाखल करून तात्काळ सर्व बँकांना पत्रव्यवहार करून त्या आरोपीला लवकरात लवकर पकडण्यासाठी आम्ही टीम रवाना करत आहोत। मला नागपूरवासियांना तसेच सर्व लोकांना हेही आवाहन करायचे आहे की आम्ही नागपूर पोलीस, नागपूर सायबर पोलीस तसेच वेगवेगळ्या एजन्सीमार्फत सायबर अवेअरनेसचे प्रोग्राम घेत असतो। तसेच सर्व TVवर तसेच रेडिओवर सुद्धा, मोबाईलवर सुद्धा डिजिटल अरेस्ट असा कोणताही प्रकार नसल्याबाबतचे वेळोवेळी सांगत असतो। तरीसुद्धा आपण अशा गोष्टी नकार दिला पाहिजे आणि तरीसुद्धा जर आपल्याबाबत असा काही फ्रॉड झाला किंवा आपल्याबाबत फसवणूक झाली तर 1930ला आपण तात्काळ कॉल करा आणि किंवा आपण जवळचे जे नागपूरमधले कुठलेही पोलीस स्टेशन असेल तिथे आमची सायबर टीम आहे किंवा सदरला आमची जी सायबर पोलीस स्टेशन आहे त्यामध्ये येऊन आपण तक्रार दाखल करा आणि तुरंत त्याच्यावर कारवाई करू।